सरवणकर यांना चौकशीसाठी बोलावणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। प्रभादेवीमध्ये झालेल्या वादाप्रकरणी ही चौकशी असणार आहे। सरवणकरांना दादर पोलीस स्थानकात बोलावण्यात येणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। तर सरवणकरांना चौकशीसाठी उद्या बोलावणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। सदा सरवणकर यांना चौकशीसाठी दादर पोलीस स्थानकात बोलावण्यात येणार आहे। शिंदे समर्थक आणि सेनेमध्ये झालेल्या वादाप्रकरणी ही चौकशी होणार आहे। सदा सरवणकर यांचा जबाब उद्या नोंदवला जाण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून ही माहिती प्राप्त झाली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। सरवणकर यांना दादर पोलीस स्थानकात चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। शिंदे समर्थक आणि सेनेमध्ये झालेल्या वादाप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे। तर सदा सरवणकर यांचा उद्या जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून तशी माहिती प्राप्त झालेली आहे। तर हे नेमकं प्रकरण काय आहे आपण पाहूया। आमदार सदा सरवणकरांचं पिस्तूल जप्त। घटनास्थळी पोलिसांना सापडली रिकामी पुंगळी। गोळीबाराच्या आरोपानं वातावरण तापलं। दादरमधील उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थकांमधील राडा आता वेगळ्याच वळणावर आलाय। राड्यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप उद्धव ठाकरे समर्थकांनी केला होता। त्या आरोपावरून पोलिसांनी सदा सरवणकर यांचं पिस्तूल जप्त केलंय। घटनास्थळी पोलिसांना एक रिकामी पुंगळी सापडल्याचं सांगण्यात येतंय। सदा सरवणकर यांनी पिस्तूल पोलीस ठाण्यात जमा केलं असलं तरी त्यातून गोळी झाडली नसल्याचं सरवणकर सांगतायत। माझ्या रिव्हॉल्वरमधनं माझ्याकडनं अशा प्रकारची कुठलीही गोळी झाडली गेलेली नाही, कारण गरज नव्हती। माझ्याबरोबर एवढं चांगलं संरक्षण शासनाचं आहे, मला आणखीन ते रिव्हॉल्वर झाडण्याची काय गरज आहे? कशासाठी? ते हे फक्त बदनामीचा भाग आहे। सरवणकर यांनी गोळीबार केल्याच्या आरोपांवर शिवसेना मात्र अजूनही ठाम आहे। ज्यांना संरक्षणासाठी दिलेली गन ती शिवसैनिकावर उचलणं एवढं धाडस सरवणकरांचं होतं, याचा अर्थ आर्थिक बाजू मजबूत झाली आहे म्हणून एवढं धाडस केलं। भाजपनं या प्रकरणात थोडीशी अलिप्तवादी भूमिका घेतली आहे। पोलीस या प्रकरणात निपक्षपातीपणे तपास करतील असं भाजपनं म्हटलंय। मला वाटतं की अशा घटना ज्या होतात त्या घटना एखादी तुरळक घटना झाली त्या घटनेवर सरकार आणि पोलीस कारवाई करतील। त्यांना कुणालाही जर कोणी आरोपी असेल तो कुठल्याही पक्षाचा असेल, माझ्या असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, एखादा गुन्हा घडला असेल तरी त्या घटनावर योग्य निर्णय करेल, योग्य कारवाई करेल। जप्त केलेल्या पिस्तुलातून गोळी झाडली की नाही याची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे। या गोळीबार प्रकरणामुळे सरवणकर पितापुत्रांची अडचण मात्र वाढली आहे। प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।